नमस्कार. आपली रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुष्पा. आज आपण बनवूया फ्लावरची सुक्की भाजी. तर सर्वप्रथम मी पाणी गरम करायला ठेवले. आपण त्याला एक वाफ आणणार आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि फ्लावर त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि फ्लावरला आपण एकच फक्त वाफ काढून घेऊया. आणि हे झाकण ठेवून झाकून घेऊया आणि एकच फक्त वाफ काढायची त्याची. तुम्ही बघू शकता एक त्याला चांगली वाफ निघालेली आहे. तर आपण हा फ्लावर काढून घेऊया. पॅनमध्ये मी 2 चमचा तेल टाकलेलं आहे. फोडणीसाठी आपण अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकूया. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा चांगला परतून घेऊया आपण. कांदा परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. कांदा आपला मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घालून घेऊया. तो पण चांगला परतून घेऊया. टोमॅटो सुद्धा आपण मऊ होईपर्यंत परतून घेऊया. माझी नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याला पण आपण एक थोडंसं झाकून ठेवून एक वाफ घेऊया याची. तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे दोन्ही. आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. त्याच्यासाठी मी घरचं लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला, धना पावडर 1 चमचा आणि चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ घेतले. ते त्याच्यामध्ये आपण मिक्स करूया. सर्व मिश्रण एकसारखं होईल असं आपण परतून घेऊया. तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण एकसारखं आपले झालेलं आहे. याच्यामध्ये आपण एक वाफ काढून घेतलेला फ्लावर त्याच्यामध्ये शिजायला टाकूया. ते सुद्धा मिश्रण आपण फ्लावरला लागलेलं असं सगळं मिक्स करून घेऊया. एक वाफ आपण काढलेली आहे. त्याच्यामुळे याला काही जास्त पाणी नाही लागणार. शिजण्यापुरतं थोडंसं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाला पूर्ण फ्लावरला लागलेला आहे. त्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू फक्त शिजण्यासाठी. त्याच्यात मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे आणि वरून आपण कोथिंबीर घालूया. हे मिक्स करू आपण आणि 10 मिनिटासाठी याला झाकून ठेवूया, जेणेकरून फ्लावरची भाजी आपली शिजून निघेल. तुम्ही बघू शकता आपली फ्लावरची सुक्की भाजी खाण्यासाठी तयार आहे. त्याच्यावर आपण वरून कोथिंबीर अजून एकदा घालून घेऊया. आपली फ्लावरची भाजी खायला तयार आहे.